सुप्रीम कोर्टात घमसान, ठाकरेंच्या वकिलांनी शिंदे गटाच्या आमदारकीवरच बोट ठेवलं. सिब्बलांचा मोठा युक्तिवाद. तर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेना फुटीचा प्रकरण आता पुन्हा एकदा मोठं वळण मिळालं आहे. शिवसेना नक्की कोणाची? धनुष्यबाण चिन्ह अधिकार कोणाचा? आणि 2022 मध्ये बंड केलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कसा पाहायचा? या प्रश्नांवरती सुप्रीम कोर्टानं अंतिम टप्प्याची सुनावणी सुरू आहे. तर 18 ऑगस्ट 2026 रोजी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू होता, विधानसभेत एखाद्या गटाकडे बहुमत आहे म्हणून तोच संपूर्ण राजकीय पक्ष ठरत नाही. तर सिब्बल यांनी नेमकं काय म्हणालेलं आहे? सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरती प्रश्न उपस्थित करताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तर त्यांच्या मते विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोघे वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे एखाद्या पक्षाचा आमदारांची संख्या विधानसभेच्या जास्त आहे म्हणून त्या आमदारांच्या गटालाच मूळ राजकीय पक्ष मानला येत नाही. याच मुद्द्यावरती सिब्बल यांनी 10व्या अनुसूचित म्हणजे अँटी डिफेक्शन लॉचा आधार घेतला. लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की 10वी अनुसूची अशी परिस्थिती मान्य करत नाही की विधानमंडळातील बहुतांश असलेल्या गटाच आपोआप राजकीय पक्ष बनतो. मग शिंदे गटाच्या आमदारांनो प्रश्न का? तर याच ठिकाणी प्रकरण अधिक महत्त्वाचं होतं. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा आमदार गट वेगळा झाला. त्यानंतर कोणता गट मूळ शिवसेना यावर राजकीय आणि कायदेशीर संघर्ष सुरू झाला. तर ठाकरे गटाचं म्हणणं आहे की पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांना केवळ संख्याबळ आधारावर मूळ पक्षावर दावा करता येत नाही. ठाकरे गटाच्या मते आमदारांची पक्षाच्या भूमिकेमध्ये जाऊन वेगळा गट तयार केला असेल तर 10व्या अनुसूचित तरतुदींचा विचार करावा लागतो. म्हणून सिब्बलांचा युक्तिवाद हा थेट आमदारांच्या अपात्रतेशी प्रश्नाला जोडला जातो. हा या सुनावणीत सर्वात मोठा प्रश्न मानला जात आहे. सिब्बल यांच्या मांडणीनुसार जर विधानसभा निवडणुकीनंतर एखाद्या पक्षाचे 50 आमदार असतील तर त्यापैकी 40 आमदार वेगळे झाले तर फक्त 40 आमदार बहुमत वेगळे झाले म्हणून तेच मूळ पक्ष ठरत नाही. कारण राजकारणात पक्षाची ओळख केवळ विधानसभेतील आमदारांच्या संख्येवर ठरत नाही, तर राजकीय पक्षाची संघटना, त्याची रचना, पक्षाचे संविधान आणि पक्षाच्या संघटनात्मक निर्णयाचे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे युक्तिवाद सुप्रीम कोर्टात या प्रकरणात महत्त्वाचा ठरत आहे.